ही जी सगळी जर्नी मी तुम्हाला आतापर्यंत एक्सप्लेन केली, त्याच्यातनं तुमच्यासाठी टेक अवेज काय आहेत, तुम्ही काय घेऊ शकता याच्यातून. तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला घ्यायची की कुठलाही डिसिजन घेताना थॉटफुल डिसिजन घ्या. म्हणजे पूर्ण विचार करून का करायचंय आणि कशासाठी करायचंय, किती लॉंग पिरियड पर्यंत आपल्याला ती गोष्ट करायला लागू शकते, त्याच्यासाठी काय तुम्हाला स्ट्रगल करायला लागू शकतं, ह्या सगळ्या गोष्टींचा आधीच विचार करा आणि त्याच्यानंतर मग ती गोष्ट स्टार्ट करा. जेणेकरून तुम्ही मेंटली प्रिपेअर असाल कुठलीही गोष्ट करण्यासाठी, किंवा त्याच्यामध्ये छोटे मोठे अडथळे आले, प्रॉब्लेम्स आले तरीही तुम्ही थांबणार नाहीत, कारण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे या सगळ्या गोष्टी येणार आहेत इन बिटवीन. दुसरी गोष्ट, एक प्रॉपर प्लॅन बनवा की कशा पद्धतीने गोष्टी आपल्याला एक्झिक्यूट करायच्या, त्याच्यासाठी आधी कुठल्या गोष्टींवरती प्रिपरेशन करायचंय. आणि ऍक्च्युली तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या प्रोसेसमध्ये आलात ना, तर मग थांबू नका. प्रिपरेशन झालं की लगेच ऍक्शन घ्या, लगेच स्टार्ट करा आणि एक लॉंग टर्म प्लॅन पण बनवून ठेवा की किती वेळेसाठी तुम्हाला स्ट्रगल करायचं आणि कशा पद्धतीने तुमचा रोडमॅप असणार आहे. आणि तिसरी गोष्ट, तुमचा जो वाय आहे ना, कशासाठी तुम्हाला ती गोष्ट करायची, ही गोष्ट नेहमी नजरेसमोर ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्याला ही गोष्ट करायची नाहीये किंवा मला नकोय, मला कंटाळा आलाय, आता बस झालं वगैरे वगैरे वगैरे, अशा सगळ्या वेळेला तुम्हाला तो वाय कामाला येईल की आपण स्टार्टच कशासाठी केलं होतं आधी. आणि चौथी गोष्ट की सक्सेस इज नॉट अबाउट द डेस्टिनेशन बट इट्स अबाउट एन्जॉईंग द प्रोसेस और एन्जॉईंग द जर्नी. ती जर्नी एन्जॉय करायला शिका, किंवा इच्छा नसल्यासारखं काम करू नका की फक्त करायचंय म्हणून चाललंय अशा पद्धतीने काम नका करू. त्या गोष्टीमध्ये एनर्जी द्या, तुमचा वेळ द्या. तुम्ही जितकं 100% देऊ शकता तितकं देण्याचा प्रयत्न करा. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.